नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे नाशिक जिल्ह्यातील। नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील मालगुंदा नावाचे गाव आहे। या गावामध्ये यशवंत मनोहर ठाकरे हे राहत होते। त्यांची पत्नी आणि मुलगा हे त्यांच्या घरातील सदस्य। यशवंत हा मोलमजुरीचे काम करत होता, त्यामुळे गावात जे काही काम मिळेल त्या पद्धतीने तो कामावर जाऊ लागला। गावात यशवंत यांचा भाऊ उत्तम हा पत्नीसह राहतो, तर आईवडील कधी यशवंत यांच्याकडे तर कधी उत्तम यांच्याकडे राहणे सुरू होते। त्यामुळे शेवटी आईवडिलांना मुलांची काळजी असते। त्याचप्रमाणे यशवंतचे आईवडील काळजी करायचे। यशवंत हा मेहनत करून घरात काही कमी पडू नये म्हणून प्रयत्न सुरू होते। यशवंत याची मेहनत पाहून आईवडिलांना आनंद होऊ लागला। मात्र पत्नी असलेली प्रभा हिच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होतं, परंतु तिने कधी ओठावर येऊ दिले नाही। यशवंत बरोबर तिच्या मनातील विषय काढू लागली, परंतु यशवंत याने आपल्या घरात आहे तसे वागले पाहिजे असा समज तो पत्नीशी करत असे। सर्व काही सुरळीत सुरू होते। उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते। त्यावेळी आईवडील हे दुसरा मुलगा उत्तम यांच्याकडे राहू लागले आणि यशवंत हे पत्नी हे दोघे राहू लागले। मुलगा लहान होता, कधी कधी तो सुद्धा आजोबाबरोबर तर कधी घरी थांबायचा। ज्या पद्धतीने यशवंत यांचा संसार सुरू होता यामध्ये दोघेही आनंदात होते। मात्र 14 एप्रिल 2025 रोजी यशवंत हा गावातून अचानक गायब झाला। रोज कामावर जाणारा यशवंत कोणाच्या नजरेस पडत नव्हता, त्यामुळे काही लोकांनी अंदाज काढला की यशवंत हा कुठे बाहेरगावी गेला असेल। आता यशवंत यांचे वडील यांना भेटणारा यशवंत 2-3 दिवसापासून भेटला नाही, त्यामुळे त्यांना चिंता पडली। त्यामुळे त्यांनी यशवंत यांच्या घरी येऊन प्रभाला विचारणा केली। त्यावेळी प्रभाने यशवंत हे गुजरात राज्यातील बिलीमोरा या ठिकाणी काम करण्यासाठी गेले असल्याचं सांगितलं। शेवटी वडिलांना चिंता होती, घरी कोणाला काही सांगितले नाही आणि म्हणाले, कशाला गुजरात राज्यात कामाला गेला असा प्रश्न सासरे प्रभा हिला विचारू लागले। शेवटी प्रभाने मी जाऊ नका म्हणले तरी ऐकले नसल्याचे उत्तर दिले। जेव्हा यशवंत यांच्या वडिलांनी यशवंतसोबत बोलणे करून देण्यास सांगितले, तेव्हा प्रभा हिने त्यांच्याजवळ मोबाईल नाही, ते मोबाईल येथेच विसरले असे सांगितले। आता तर वडिलांना टेन्शन आले, त्यामुळे दुसरा मुलगा उत्तम यांच्याकडे जाऊन यशवंत यांचा शोध घेण्यास सांगितले। आता उत्तम यशवंत याचा भाऊ असल्यामुळे काही दिवस काम करून गावाकडे येईल अशा प्रकारचा वडिलांना धीर दिला। आता दुसरा महिना संपत आला होता, तरी यशवंत याचा फोन लागत नव्हता। त्याच्याविषयी काहीच माहिती मिळाली नव्हती। मग पत्नी प्रभाबरोबर यशवंत बोलत असेल असे वडिलांना वाटू लागले। त्यानुसार वडील आणि यशवंत यांच्या भावाने प्रभा हिला विचारले, तेव्हा तिने माझे यशवंतबरोबर बोलणे झाले नाही आणि त्यांनी फोनही केला नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले। आता मात्र यशवंत ठाकरे याचे आईवडील भाऊ उत्तम हैराण झाले। यशवंत गेला कुठे असा प्रश्न सर्वांना पडला। आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे, आता तरी यशवंत घरी येईल अशी अपेक्षा सर्वांना होती। मात्र पावसाळा सुरू झाला तरी यशवंत याचा ठाव ठिकाणा लागला नाही। त्यामुळे यशवंत याच्या भावाने बायकोला बरोबर घेतले आणि यशवंतच्या घरी गेले। त्यावेळी त्यांना घराच्या पाठीमागे चिखल केल्याचे दिसून आले। त्यावेळी त्यांनी या प्रकरणी प्रभाला विचारणा केली, पण तिने काहीच उत्तर दिले नाही। त्यामुळे उत्तम यांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला। यशवंत यांच्या भावाने पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी प्रभा हिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले, पण कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे प्रभा हिने सांगितले। शेवटी पोलिसांना अपयश आले होते। आता ठाकरे कुटुंब हैराण झाले। एक दिवस उत्तम आणि त्यांची पत्नी अचानक यशवंतच्या घरी गेले। त्यावेळी यशवंतच्या पत्नीने दोघांनाही येताना पाहिले। त्यावेळी यशवंत याची चप्पल मैदानात पडलेली दिसली। गडबडीने प्रभा हिने ही चप्पल घेऊन लपवण्याचा प्रयत्न केला। हे उत्तम यांच्या पत्नीने पाहिले आणि उत्तम यांना सांगितले। त्यावेळी दोघांनाही प्रभावर संशय आला। प्रभा ही तिच्या जावईबरोबर बोलत असताना उत्तम याने बाहेरील घरामागचा शौचालयाचा खड्डा पाहिला। त्या ठिकाणी काही माशा घोंगावत असल्याचे दिसले। त्याचबरोबर त्याच ठिकाणी दुर्गंधी येत असल्याचं उत्तम यांच्या लक्षात आले।
त्यावेळी त्याने खड्डा उकरण्याचा प्रयत्न केला तेव्हा यशवंत याचा शरीराचा एक भाग त्या ठिकाणी दिसून आला. उत्तमने ते पाहताच चक्कर आली आणि झालेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शोषखड्डा खोदण्यात आला. त्यावेळी त्या खड्ड्यामध्ये यशवंत यांचा मृतदेह 3 तुकड्यात पुरलेला दिसून आला. ज्या पद्धतीने यशवंत यांचा खून करण्यात आला होता ते पाहून पोलीसही हादरून गेले, कारण याच्या शरीराचे 3 तुकडे करण्यात आले होते आणि वेगवेगळ्या पिशव्यात भरून ते पुरले होते. आता समोर जे काही दिसत होते त्याविषयी यशवंत यांची पत्नी प्रभाला पोलिसांनी अटक केली. पोलीस ठाण्यात तिला घेऊन गेले. त्यावेळी तिने यशवंत यांच्या बाबतीत स्पष्टपणे बोलायला सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षापासून यशवंत हा तिच्याबरोबर योग्य पद्धतीने वागत नव्हता. मनाच्या विरुद्ध काहीतरी करत होता. माझ्या ज्या काही इच्छा होत्या त्या इच्छा यशवंत पूर्ण करत नव्हता. त्यामुळे मला त्यांचा राग येत होता. त्या रागातून हे कांड घडले असल्याचे तिने सांगितले. मात्र पोलिसांना या प्रकरणात वेगळेच कारण असावेत असा संशय आहे. त्यामुळे पोलीस सध्या प्रभा ठाकरे हिची कसून चौकशी करत आहे. शेवटी एवढे वर्ष दोघांनी संसार केला, मात्र प्रभाने पतीच्या एवढ्या क्रूरपणाने खून केला. यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. त्यामुळे तिच्याबरोबर आणखी कोणीतरी असणार याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. पुढे तपासामध्ये काही अनैतिक संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रभाने आपल्या पतीची हत्या केली आणि आपला सुखी संसार बर्बाद केला आणि आपल्या मुलाला देखील अनाथ केलं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.